शाळा, योगशाळा आणि गुरुजी या 3 विषयावर आहे. गुरुपासून सगळं सुरू. गुरुपासून सगळं सुरू. या योग वर्गात आलो आणि पुन्हा शाळेत आल्यासारखं झालं. या योग वर्गात आलो आणि पुन्हा शाळेत आल्यासारखं झालं. बरं, आता होतं असं की पाण्या पावसाच्या मुलांच्या ड्रेस कोड पेक्षा आम्हाला आमच्या योगा ड्रेसची जास्त काळजी असते. बरं, आता होतं असं पाण्या पावसाच्या मुलांच्या शाळेच्या ड्रेसपेक्षा आम्हाला आमच्या योगा ड्रेसची जास्त काळजी असते. कारण दुसऱ्या दिवशी या शाळेत आम्हाला तो ड्रेस परत घालून यायचा. शाळेत वेळेवर पोहोचलो नाही म्हणून बालपणी छड्या खाल्ल्या याच हातावरती. शाळेत वेळेवर पोहोचलो नाही म्हणून बालपणी छड्या खाल्ल्या याच हातावरती. पण इथे एक बरं आहे, कोणीच मारकुंडे मास्तर नाही. भारीच वाटतं इथं सगळं. अंगातली मळकळ झटकून टाकणारा वार्मअप, प्रार्थना, तो योग आणि ते राष्ट्रगीत. अंगातली मळकळ झटकून टाकणारा वार्मअप, ती प्रार्थना, तो योग आणि ते राष्ट्रगीत. खरंच अगदी खरीखुरी शाळाच आहे ही. मध्ये मध्ये परीक्षाही असते बरं का. परीक्षक असतात आमचे कॅप्टन. इसके बाद कोणती एक्सरसाइज आहे? आता कुठेतरी तोंड लपवू म्हटलं तर या शाळेला डेस्क बेंच पण नाही. शाळा असो, कॉलेज असो, सुरुवातीपासून आम्ही लास्ट बेंचर्स. त्यामुळे बाल्कनीत बसल्यासारखं धिंगाणा घालायचो. कधी कधी वाटायचं की समोर बसलं पाहिजे. कधीतरी पहिल्या बेंचवर बसू म्हटलं तर आमचे गुरुजीच आम्हाला शेवटच्या बाकावर हाकलून द्यायचे. अशी त्यावेळची आमची परिस्थिती. इथे मात्र लास्ट बेंचर्सची पण पंचायत. बोलायचं म्हटलं तर सगळे तोंडासमोर उभे राहतात. आजूबाजूचे विद्यार्थी सुद्धा आपल्याकडे झुकून पाहत नाही. आता आमच्या सरांचे एक मनोज सिंग चव्हाण सर मॅथ्सच्या थेरम सारखी स्टेप बाय स्टेप एक्सरसाइज घेतात. वर्ग बोरिंग व्हायला नको म्हणून शेटे सर यांचे लय भारी जोक्स असतातच मध्ये. नावाप्रमाणे भक्ते सरांचा वर्ग शांत आणि सुरळीत चालतो. आता येतात गोमासे सर. यांच्या वर्गात मज्जा खूप असते. एक्सरसाइज घेता यांच्यात शीघ्र कवीचे दर्शन होते. देऊळकर सरांची एक्सरसाइज म्हणजे देवळावरचा कळस. स्वतः शांत आणि वर्गही शांत. एक सांगू का मी, कधी कधी वाटतं आपल्याला मागचे दिवस परत यावे. पुन्हा एकदा शाळेत जावे. विद्यार्थी दशेची आठवण आणि शाळेची आठवण हा योग वर्ग पुन्हा आपल्या ओंजळीत देतो. हे खूप मोठं आहे. आणि आता इथे मला एकच सांगा वाटते की सर्व सरांना आणि सर्व आमचे जे बंधू आहेत, भगिनी आहेत, त्यांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हा योग वर्ग असाच अविरत, निरंतर, सतत, अखंडित आणि अभंग चालो अशी सदिच्छा व्यक्त करते.